कमीत कमी 15-20 वर्ष जास्त हाँ। झाले साहेब. तुम्ही ओके. बोलले पाहिजे तर थोडं हाँ 10 साल 10-15 साल हो गए. है की नाही. हाँ हाँ मराठी कम्फर्टेबल है कि हिंदी से? हिंदी हिंदी मराठी नहीं हिंदी मत ना. नहीं, मराठी में बोल. हिंदी में सबको समझेगा. सर तुम्ही कम्फर्टेबल कोणत्या लँग्वेज मध्ये आहात? मराठीमध्ये आहे मराठी- हिंदीमध्ये मराठीच नाही का? बोला. थोडं माझं word आता इकडं- मराठी बोलो. नाही, मराठीच बोलत ठीक नाही. आहे. मराठी में बोलो फिर. आपण किती 15-20 वर्ष झाले आपण वापरत आहोत. त्याच्याबद्दल काही जाणकारी आहे का आपल्याला? नाही. काहीच नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की भरून आणलं की खाली करणे आणि परत भरायला देणे. हा सिलेंडर कोणी दिला आपल्याला? शासनाने दिला, गव्हर्नमेंटने दिलाय. शासनाने दिलं असून सुद्धा याला शासनाच्या गाडीमध्ये नेण्याची परमिशन दिली आहे का? नाही. जसं बस झाली, ट्रेन झाली, नेऊ शकतो का आपण? नाही नेऊ शकत. का बरं नाही नेऊ शकत? हा ज्वलनशील पदार्थ आहे. याला आंतरराष्ट्रीय अनुभव म्हणून घोषित केलाय. हा जर तिथे स्फोट झाला तर किती लोक मरतील याची काही गॅरंटी नाही आहे. तरी पण शासनाने कुठे ठेवायला परमिशन दिली आहे? आपल्या घरामध्ये, किचन मध्ये. आता इथे कुठे लिहिलंय का आपल्या घरामध्ये दुर्घटना नाही होणार म्हणून? होऊ शकतात ना. जर चुकीचा वापर केला तर दुर्घटना होणार. त्यासाठी शासनाने एक निळ्या कलरचा पासबुक दिला आपल्याला. त्याच्या मागच्या पेजला 10-12 प्रकारचे नियम आहे. ते कधी वाचले का आपण? नाही. कधीच नाही वाचले, कारण की कधीच नाही आपल्याजवळ पडेल. वेळच नाहीये. है की नाही? त्यासाठी काही महत्वाचे नियम नाही का? आपल्या सिलेंडरचं भौतिक लिहिलेले असतात बरं. रेगुलेटर वगैरह बदलते रहना चाहिए, चेक हाँ। करते, ऐसा कुछ लिखा पण है. आपण काहीच नाही करत ना सर. पाईप बदलते रहना चाहिए. आपण मला एक गोष्ट सांगा, समय- आपल्या घरी सध्या आता पण सांगतो मी, तुमच्या घरी इथून आपण 7-8 लोक बसलो बरं. आपल्या घरी जाऊन पण पाईप थोडं असं मोडून पहा बरं, इथं क्रॅचेस येते. तो क्रॅचेस आला तर समजा पाईप आपला खराब झालेला आहे. तरी पण आपण बदललेलं नाहीये. रेग्युलेटर पण आपला लिकेज राहते तरी पण आपण बदलत नाही. है की नाही? पण आपल्याला कसं आहे, काही महत्वाचे नियम नाही का ह्या सिलेंडरवर लिहिलेले असतात बरं. त्यामधला पहिला नियम काय म्हणते? उपयोग न होने पर रेग्युलेटर की बटन बंद करे. आता काम झाल्या आपल्या घरच्या महिला रेग्युलेटरची बटन बंद करतात का? नहीं नाही करत. चालूच रहती है. है की नाही? चालूच राहते. आता महाराष्ट्रामध्ये सर्वे दरम्यान 98% महिला अशा आहे की ज्या काम झाल्या रेग्युलेटरची बटन बंद नाही करत. आणि उरलेल्या 2% महिला अशा ज्या करतात, पण त्या कधी? रात्रीला झोपायच्या वेळेस. आता मला एक गोष्ट सांगा, दुर्घटना फक्त रात्रीलाच होणार का? नाही. ह्या कधी पण होऊ शकतात. कारण की या रेग्युलेटरच्या बटनामधून पण सूक्ष्म गॅस लिकेज चालूच असते आणि गॅस पसरते. त्या पसरलेल्या गॅसला दिवेची, मोबाईलची, लाईटची स्पार्किंग भेटली तर दुर्घटना होऊ शकते. म्हणून या पहिल्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. आता दुसरा नियम काय म्हणते? डिलिव्हरी लेते समय वजन की जांच करे. आता एवढे वर्ष झाले तुम्ही वापरत आहात, तर एकदा तरी वजन करून घेतलंय का आपण? कधीच नाही घेतलंय. आता मार्केटमध्ये जातो आपण तर प्रत्येक वस्तू वजन करून आणतो. तिथे 10-20 ग्राम 40 रुपयाची वस्तू जरी घेतली आपण ना, आणि 10-20 ग्राम जरी कमी आला तर त्याच्यासोबत आपण भांडण करतो. मग मला एक गोष्ट सांगा, 1000 रुपयाचा आपण सिलेंडर घेतो, याच्यामधली 1-2 किलो गॅस जरी कमी आली तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे. म्हणून याला वजन करून घेणं जरुरी आहे. आता वजन करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहित पाहिजे. कोणत्या 2 गोष्टी? एक ह्या खाली सिलेंडरचा वजन आणि याच्यामध्ये येणारा गॅसचा वजन. आपण आपल्या घरी कोणत्या कलरचा सिलेंडर वापर करतो? रेड कलरचा, लाल कलरचा. बघा पितळीचा मोप असते ना,